दुसऱ्यांना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. रेश्मा रेश्मा दारुगुड ए कैवल्य दारुगुड ना कॉलर दारुगड काय यार एवढे लोक आहेत घरात एक जणही नाहीये ते दारू उघडायला. मस्त पाऊस पडून गेलाय असं गप्पन झोपावं तर काय कटकट आहे. थांबा ना थांबा. हॅलो 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 सर. सुजय साठे. कोण? सुजय राजन साठे. त्यांचं कुरिअर आहे. पत्ता तर हाच दिलाय. तुम्ही कोण? एक्सक्यूज मी, तुम्ही कोण? मी कोण? हो. मी चोर आहे. हा? माझ्या बापाने इथे कोरलंय माझा पोरगा चोर आहे म्हणून. आत्ताच घरात शिरलो. हा? हा. आता तुम्ही सुद्धा आलाय ना, एक काम करू, आपण दोघं मिळून घर लुटू. काय? एवढं नको एवढं नको एवढं नको. अरे या घरात कोण नसलं तरी आजूबाजूच्या घरात कोणतरी असू शकतं, शेजारी पाजारी. हा ओरडू नका. हे जरा एक काम करू, वाटून घेऊ. तुम्ही बेडरूम लुटा, मी हॉल आणि किचन साफ करतो. अहो काय काय मी जातो. कुठे जाता? जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. जायचं असेल तर बेडरूम मध्ये जा. खूप माल दिसतो या घरात. हा सगळं लुटून टाकू. अहो नाही सोडा मला, मला जाऊ दे. कुठं जायचं? अहो हे कुरिअर वाटायचं मला. पाकिट वाटायला जायचं का? पाकिट वाटायला जायचं मग नाही, नंतर वाट ना. आता पैसे कमवून घ्या. संधी आली संधी आली. ऐका ऐका. हे उघडतं कसं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अहो थांबा की थांबा. तिजोरी कशी उघडायची ती शिकवली असती. काय काय आयटम भेटतात मला. एवढा चांगला चेहरा आहे, चोर आहे बोललं तरी विश्वास ठेवत. आता कोण आलं? फोन आलाय. हॅलो. हा किंजल. हा बोल बोल. नाही 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 नॉट स्लीपिंग. हे काय मी बाहेर आहे रस्त्यावर. आवाज नाही ऐकू का? मी बस पकडतोय. सुटली. ऑटो ऑटो ऑटो. ठेव फोन ठेव. अरे देवा. बघा आशुतोष शिवलकर बघा कसं दिसतं. कोणी बघत नाही तोपर्यंत चाय घे. बरं ऐक ना, आज मी ग्रेट मूड मध्ये. प्लीज कचोरी. कचोरी नाही आहे, जिलेबी चालेल? नाही चालणार. कचोरी म्हटलं जिलेबी. एनिवे तुला तेच सांगत होतो मी, आज ग्रेट मूड मध्ये. मी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवायला पाहिजे. का? आशुनी वेळेत घर भाडं दिलं की लेलेने रेजिग्नेशन दिलं? नाही रेजिग्नेशन नाही दिलं, पण मला लेलेला कंट्रोल करण्याचा मार्ग सापडलाय. काय? तुला सांगतो, माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आपल्या मनात चोर नसेल ना
तर 1000 येऊन देत असे लेले. अरे 1000 येऊन देत असे लेले. तुम्ही खेळत राहा जसा मन लावून खेळतो पेले. सुजय, तुझ्या या जोकला मी रेड कार्ड देतोय. परत कधीच खेळायला येऊ नकोस. जेव्हा माणसाची विनोद बुद्धी संपते ना, तेव्हा माणूस असे फालतू जोक्स करायला लागतो. तुझी विनोद बुद्धी वयाच्या 3ऱ्या वर्षी संपली का रे? नाही रे, 3 वर्षांपूर्वी संपली. 3 वर्षांपूर्वी तू भेटलास ना. चांगला होता. 1 मिनिट, माझं काही कुरिअर आलं होतं का? कुरिअर नाही ना. हो हो हो. अरे नमस्कार वेद विख्यात साहेब, तुम्ही साक्षात इकडे. मग आज कोणता कुख्यात चोर हाती लागला? अहो कसलं काय, आमच्या नशिबी सगळे बुरटे चोरच. हा. बरं बरं, डोंट वरी, चाय घेणार? नाही तर काही नको. हे बघा, ज्यांनी खबर आणले की समोरच्या सोसायटीमध्ये चोर शिरलाय, आलो जरा बघून. चला चला चला. मुंबईतल्या सगळ्या चोरांना आपला एरिया कसं काय आवडायला लागला? हो रे, पण एखादा तरी सापडला पाहिजे हातात. हा, आणि ते एखाद्याला वाजवला पाहिजे, म्हणजे बाकी सगळे म्यूट होतील कायमचे. या सर, हे बघा, हेच ते घर. तू एकटाच होता आत. एक मिनिट, तू मागे हो. बापरे, काय रे? अरे तू तर म्हणलास की चोर शिरला घरात, इतर चोरटी आहे. नाही नाही, ही नाही. मगाशी तर दुसरा कोण होता? काय? मग या कोण आहेत? काय हो, कोण तुम्ही? मी रेश्मा. हे घर माझं आहे, म्हणजे इथे राहते मी. अच्छा, तुमचंच घर आहे का? सॉरी. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस घरात आला त्यावेळेस दरवाजा उघडा होता की बंद होता? बंद होता, म्हणजे मी बंद करून गेले होते. काय झालंय? तुमच्या घरात चोर शिरला असं यांचं म्हणणं आहे. हो. काय? हो हो. तुमचे मिस्टर कुठे आहेत? अहो त्यांना सांगायला पाहिजे ना. मिस्टर? अहो लग्न न झाल्यासारखं काय बघताय? तुमच्या घरात मंगळसूत्र दिसलं म्हणून विचारलं. ते आणखीन कोण कोण राहतं या घरामध्ये? नाही, सामान बरंच दिसतंय म्हणून विचारतोय. अरे हवालदार साहेब, तुम्ही काय आमच्याच घरी यायला निघाला होता का? हो, चोर पण इकडेच आला होता ना. परत आला चोर? हा. अहो 2 आठवड्यात दुसऱ्यांदा चोर आलाय आमच्याकडे. तुम्हाला माहितीये का, या सोसायटीमध्ये एकूण 32 फ्लॅट आहेत. दर आठवड्याला एक चोर. या न्यायाने एका महिन्यात 128 वेळा या सोसायटीत चोर येऊन गेलाय. काय रेशोया, काय करताय तुम्ही? वा, तुमचं गणित पक्क आहे. थँक्यू. पण लॉजिक कच्चं आहे. का? अहो कसं आहे ना, की चोर चोरी करायला येताना आम्हाला SMS करून येत नाही ना. आता यांच्यासारखी काही भली माणसं असतात ज्यांच्यामुळे आम्हाला खबर तरी मिळते की चोरी झाली म्हणून. तर कधी कुठे कशी चोरी झाली हे आम्हाला कळ सुद्धा नाही, पत्ताही लागत नाही. हॅलो सर, मी कल्पेश. मी मगाशी तुमच्या घरी कुरिअर घेऊन आलो होतो. तर मला एक हो कुरिअर माझं काही आहे का सुजयसाठी? हा, सुजयसाठी तुमच्याच नावाचं कुरिअर घेऊन आलो होतो. मला एक घरी तुमच्या ना. अरे ते नंतर सांग रे बाबा. आणि काय रे, किती लेट करता तुम्ही? हा, किती दिवसापासून वाट पाहतोय मी याची. सॉरी सर. गप्पा बस, कंप्लेंट करणार आहे मी तुमची. नको सर, सॉरी. काय नको? काय कंप्लेंट करणार म्हणजे करणार. अहो जाऊ द्या साहेब, डिलिव्हरीच ती 1-2 दिवस पुढे मागे होणारच, त्यात काय एवढा. सुजय, आपल्या घरात चोरी झाली आणि तुला कुरिअरची पडली. काय आहे काय त्या कुरिअर मध्ये? सोन्याची बिस्किट आहेत? हो साहेब, ते कुरिअर नंतर चेक करा. आधी या घरात तुमचं काय सामान गेलंय राहिलं ते बघा आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला या. आणि हो, जाताना येताना दरवाजा नीट लॉक करा, कळलं का? आम्ही बघतो चोर कुठे सापडतो का ते. थँक्यू. हा, चल रे. हा, थँक्यू. कमाल आहे यार, परत चोर घुसला आपल्या घरात आणि तेही आपण नसताना. पण मी दार लावून गेले होते. आशू होता आणि घरी. बहुतेक त्याने उघडं ठेवलं असणार दार. आता काय नुसते बघत काय उभ्यात? बघा, शोधा काय काय चोरीला गेलंय ते.
माझं हृदय सोडल्यास काय या घरात चोरी होण्यासारखं? माझ्या किडन्या विनोद करतायत. शोधा. यार बोर केलं या चोरांनी. न्यायचं तर अख्खं घर लुटून न्यायचं ना. आम्हाला कशाला एक एक गोष्टी शोधायला लावतोय? मिनल, हा थीफ आपल्याच घरी का आला असेल? माझा मस्करा गेला. काय? हो, मस्करा गेलाय? नाही मिनल, लेट मी गेस. मिनल तो थीफ लेडी थीफ असेल, नाहीतर त्याने तो मस्करा त्याच्या वाईफसाठी नेला असेल. हा अगं पण वाईफ साठी न्यायचं असतं तर त्यांनी अख्खा बॉक्स नसता का नेला, फक्त मस्करा का नेलाय? हो मिनल. नाही मिनल, त्यांनी ना बाकीचं सामान आधीच चोरून दिलं असेल तिला, फक्त मस्करा बाकी असेल. नाही यार, माझी मैत्रीण दुबईला गेली होती शूटिंगला. तिने आणला होता तिथून स्पेशली. मी किती पुरवून वापरत होते. गेलाच आता. सापडला? मस्करा सापडला? नाही, माझा टॉप. मिनल, माझा फेवरेट टॉप. कसा दिसतोय? हॅलो बायको, तू सारखा मिस कॉल देऊन माझ्या कामात अडथळा आणू नकोस. तुझ्या मिस कॉलमुळे चोर माझ्यातनं मिसवायचा. मी करतो तुला फोन. ठेव. हा. कोण, वहिनी का? वहिनी नाही, काकू. सॉरी. सॉरी तुम्ही कशाला बोलताय? सॉरी आम्ही बोलले पाहिजे. तुम्हाला सांगतो, या चोरांच्या मागे धावून ना आमचं आयुष्य अक्षरशः सॉरी झाले. दिवस नाही रात्र नाही, आले कमेंट की पळ त्यांच्या मागे. मला सांगतो, हा चोर मला सापडला नाही, जरी त्याला असत हे आता एक गाडी भर रस्त्यात पार्क केले. आता आम्ही चोरांना पकडायचं का लोकांना डिसिप्लिन शिकवायची? हो मिस्टर. अरे हे दिलीप कुमार, जागा आहे का टांगा उभी करण्याची? पण टांगा कुठे आहे? तू तरी दिलीप कुमार आहेस का? हा, चल काढ गाडी काढ. आणि हे बघा, परत गाडी अशी भर रस्त्यात पार्क नाही करायची. चला निघा. काय लोकांना पण ना. सगळं शोधलं, एक शर्ट वगळता काही चोरीला गेलेलं नाहीये. तुझा एक शर्ट चोरीला गेलाय आणि माझी एक जीन्स चोरीला गेली. हा चोर काय आपल्या घरी नागडा आला होता का? बघ ना, नाहीतर अख्खं ग्राउंड रिकाम असताना, ग्राउंडवर एकही फिल्डर नसताना हा गडी रनआउट होऊन का गेला? रनआउट नाही, हा हिट विकेट आहे. हो रे. मला काय वाटतं सुजय, आपण अजून चेक केलं पाहिजे. घरातली कुठली तरी छोटी आणि महाग वस्तू चोरीला गेली असं मला वाटतं. चल चेक करू. चल. तू काय बाथरूम मध्ये चेक करणार आहेस? हा. हे बघ सुजय, छोटी आणि महाग या दोन्ही क्रायटेरियात कमोड तर बसत नाही. हा, तर तू कुठल्या देशाचा मोठा सुलतान असशील आणि तुझा कमोड सोन्याचा असेल तर जा बाबा, जा चेक करून घे. कसं आहे, एकतर मी सुलतान असेल तर मी असल्या फालतू वायफळ गोष्टींवर खर्चच करणार. आय अग्री. क्रमांक 2, गेल्या वेळचा चोर हा बाथरूम मध्येच लपला होता. या चोरानेही बाथरूम मध्ये काही खाणाखुणा सोडल्या असतील. मी मगाशी चेक केलंय सुजय, टॉयलेट मध्ये चोरांनी काहीही खाणाखुणा सोडलेल्या नाहीयेत. त्यांनी सगळं फ्लश केलंय. बरोबर बोललास रे. पण काय चोर आहे हा? अख्खं घर रिकामं मिळूनही याने एकही महागातली वस्तू चोरलेली नाही. इट्स अ फाऊल. इट्स अ गोल. चल चल चल. काय झालं? काय गेलं ना? काय गेलं? माझा टॉप टाईट होतोय मला. यासाठी तू एवढ्या जोरात किंचाळलीस का काय ना? आम्ही अख्खं घर पिंजून काढतोय काय चोरीला गेलं आणि तू एवढ्याशा गोष्टीसाठी किंचाळलीस. एवढीशी गोष्ट नाही असू ही. मिनल, सांग ना, मी खूप फॅट झाले का ग मिनल? हो आहे ना, फुगा झालीस तू, फुगा. ना यार, इथे काय चाललंय? प्रसंग काय आहे? वेळ काय आहे? तुझे काय माकड चाळे चालले? आपल्या घरी चोर येऊन गेलाय, कळतंय का? चोर.
ना आता एवढ्यावरनं रडण्याची काय गरज आहे? मी नाही रडते सुजा. हा ओळखीचा आवाज वाटतोय, रोज ऐकू येणारा. काय ग रेश्मा, काय झालं? हा, चोराने तुझ्या लग्नाचा अल्बम चोरला का? माझी अंगठी चोरली, राकेशची अंगठी गेली. आपल्या घरात घुसून तो थीफ राकेश हातातली अंगठी कशी चोरणार आहे? निशाने परत केली होती मला. एक मिनिट, एक नंबर काम केलंय, एक नंबर. कळलं ना? एवढा इंटेलिजंट चोर मी माझ्या आयुष्यात नाही बघितला, लाईफ टाईम. करेक्ट वस्तू चोरली आहे त्यांनी. करेक्ट आहे मिनल. बरोबर आहे तिचं. ज्या वस्तूचा आपल्याला काहीही उपयोग नाही, जी वस्तू बघून आपल्या डोळ्यातनं नायगरा फॉल्स सुरू होतात, ती वस्तू फेकूनच द्यायला हवी. ती चोरीला गेली ते बरंच झालं. बरोबर आहे. एकदाच काय ते रडून घे आता, नंतर परत 10 वेळा पर्स मधनं पैसे काढताना वायलिन नाही लावायचं. पण मला हवी आहे माझी अंगठी परत. आता परत तुझी अंगठी शोधायला कोणी पोलीस स्टेशन मध्ये चक्रा नाही मारणार आहे. मी मारेन चक्रा, मी जाईन पोलीस स्टेशनला, कारण मला हवी आहे माझी अंगठी परत. तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ती अंगठी. मीनल बरोबर म्हणते, तिच्यासाठी महत्वाची आहे ती. आणि किती असलं तरी आपल्या घरातली एकमेव सोन्याची वस्तू आज चोरीला गेली. छोटी गोष्ट नाहीये, इट्स अ सिरियस मॅटर. आपल्याला पोलिसात कंप्लेंट द्यायला हवी. म्हणजे आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल का आपल्याला? हो. आमच्याकडे रोज 100 कंप्लेंट येतात. आता आम्ही तरी कोणाकोणाला पकडायचं सांगा ना. बरोबर. मग पण कसं आहे की एका चोराला पकडायला किती वेळ लागेल कोणी सांगू शकतं का? नाही. आपण कधीचे फिरतोय, पण तो अख्खा चोर सोडा त्याची साधी झलक तरी दिसली का? हो ना. लोकांना कळत नाही हो. किती वर्ष झाली हो तुम्हाला नोकरीत? 25 वर्ष झाली असतील. बापरे. बाकी तुमचं काय? मी बीकॉम केलंय. 2010च्या पोलीस भरतीत पण होतो मी. बरं, मग काय धावताना चक्कर आली की काय? नाही, चेस्ट कमी पडली ना. असंच असतं. तुम्हाला सांगतो, भरती करताना साहेब चेस्टची मापं घेतात, आणि नोकरीवर लागलो की लोक पोटाची मापं काढतात. सगळं विचित्र हो. काय सांगू तुम्हाला. बायको, बायको, अरे ऐकून, बायको माझं ऐकून तर, तुझी आई आली मी नोकरीवर. बायको, नचरे मोरा आंब्याच्या बनशाप, नचरे चोर 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 मी चोर आहे. पोलीस. पोलिसांना बोलवणार आहे तू पण. पोलिसांना बोलवलंय. पोलिसांना बोलवलंय. पोलीस. ऐका, तो चोर सापडला. तो बघा, तो मला बघून पळून गेला. चला लवकर. साहेब, अरे यार, इतका वेळ का लावताय तुम्ही? काय गरज आहे एवढी तयार होण्याची? रेश्माला दाखवण्याचा कार्यक्रम आहे का? पोलीस स्टेशनला चाललोय आपण. पोलीस स्टेशन. सुजय, हे घे. हे काय कंगवा कशाला? नाही काय, आता तू अख्ख्या जगाला कोकलून सांगतोयस की आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत. आता पोलिसांचं नाव ऐकल्यावर सोसायटीचे लोक वर येतील विचारपूस करायला. म्हणजे छोटीशी प्रेस कॉन्फरन्स होईल. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुझे फोटो काढणार आहेत असं तुला वाटेल, म्हणून तू आज जाशील आणि फोटो मध्ये चांगला दिसावं म्हणून भांग पाडत बसशील. त्यापेक्षा हे घे ना कंगवा, आत्ताच भांग पाडून बस. कैवल्य, उगाच ओरडत नाहीये मी, कळलं ना? उगाच ओरडत नाहीये मी. उशीर लावताय तुम्ही.
साधा कळत नाही यार यांना. एक काम करू, येताना कानाच्या डॉक्टरकडे सुद्धा जाऊन येऊ. का? तुझ्या कोकळण्याने या कानाने बहिरा झालोय ना मी. जाऊ. हा, कानाच्या डॉक्टरकडेही जाऊ, डोक्याच्या डॉक्टरकडेही जाऊ. तुला गरज आहे त्याची, कळलं? ठीक आहे, ठीक आहे. काय जा, तू तरी जा जा जा. 1 मिनिट, त्याने माझा शर्ट घातला होता. ती माझी जीन्स होती हरवलेली. थांब 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 थांब. कुठं चालला, कुठं चालला, कुठं चालला, कुठं चालला? जीन्स दे, माझी जीन्स दे. चल चल, शर्ट दे माझा. मला घ्यायचे आले हे कपड्यांचं रोज मी रोजच घालतो की कपडे, देतो नंतर. झालं माझी जीन्स बसते कशी रे तुला? माझा बसत नाही शर्ट, तरी ओढून ओढून घालतोस. चल का, ते सगळं नंतर समजून सांगतो. सिच्युएशन लक्षात घे ना. अरे काय सिच्युएशन आहे? घ्यायचे आले मला. असू दे, माझी जीन्स दे. शर्ट काढ. इथे गडबड होईल, गडबड होईल, इथे गडबड होईल. सोडा सोडा.